येवला नांदगाव राज्य क्रमांक 25 वर राजापूर येथे शेतकऱ्यांचा विविध प्रश्नांसाठी रास्ता रोको. सरकारने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते ते पूर्ण करावे. विकलेल्या कांद्याला 1500 रुपये पर्यंत अनुदान द्यावे. शासकीय मका खरेदी केंद्र बंद झालेले शासकीय मका केंद्र खरेदी पुन्हा सुरू करावी. अशा विविध प्रश्नांवर राजापूर, सोमठाण, जोशसह परिसरातील गावांमधील शेकडो शेतकऱ्यांनी राजापूर चौफुली येथे महामार्ग रोखून धरला असून जोपर्यंत शासनाचा प्रतिनिधी आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवत नाही तोपर्यंत रास्ता रोको मागे घेणार नाही असा पावित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता. पोलीस प्रशासनाने विनंती केल्यानंतर निवेदन देऊन आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आलं. मात्र मागण्या मान्य न झाल्यास पुढील आंदोलन आणखी तीव्र केलं जाईल असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे. कांद्यासाठी अनुदान हे 1500 रुपये दर क्विंटल हे भेटलं पाहिजे आणि मक्का जी कमी भावात गेली त्या मक्काला जसं सरकारी बाजार 2400 रुपये आहे त्याप्रमाणे वरचे जे पैसे आहेत त्यांनी सरकारने दिले पाहिजे. ही भावानं अनुदान दिलं पाहिजे. मकाला जे 1200-1100 रुपये ओपेले त्याला 2400 रुपयानं अनुदान दिलं पाहिजे. हे मोठ्याले आमचे 4-5 जे बंधारे ते मोठे उंची वाढली पाहिजे. फार पूर्वीचे छोटे छोटे बंधारे खिळणीच्या तळ्यात पाणी पाटाचं टाकलं पाहिजे, तिथून लिफ्ट केलं पाहिजे. त्याच्यानंतर सगळं 50 गाव आहे ना शेतकऱ्याला करोडो शेतकरी हे जिवंत राहतील. यांना आत्महत्या करायची पाळी सरकारने येऊन देऊ नये एवढीच नम्र विनंती करतो. मुख्यमंत्री साहेबांनी जे कर्जमाफीचं जे दिलेलं आहे त्याच्यासाठी हा निकष शब्द कुठून आणला, तो निकष शब्द एका परचा महाराष्ट्रातून नाहीसा करावा. दुसरा विषय असा, इकडं फॉरेस्ट खातं बऱ्याच प्रमाणात आहे. त्या फॉरेस्ट खात्यामध्ये डुकरांनी इतकी तकलीफ दिली, हरणांनी इतकी तकलीफ दिली. मागच्या पावसाळ्यामध्ये त्यांनी पंचनामे केले फॉरेस्ट खात्याने. अद्यापपर्यंत 1 रुपयाची सुद्धा भरपाई. आमच्या इथे कांद्याला 700 ते 800 रुपये प्रमाणे लोकांना भाव मिळाला. तसे कांद्याला कमीत कमी 1500 रुपये खर्च येतो. त्यामुळे गव्हर्नमेंटने आम्हाला कमीत कमी 1500 रुपये कांद्याला अनुदान द्यावे अशी आमची सरकारकडे विनंती करतो. म्हणून आम्ही हा रस्ता रोको आंदोलन छेडलेलं आहे.